अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या देशाचं बजेट सादर केलं। सगळीकडेच या बजेटची चर्चा देखील सुरू आहे। मात्र तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशाचं पहिलं बजेट कोणी सादर केलं? यासह आपल्या भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट हा शब्द नेमका आलाय कुठून, याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेऊयात। सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की बजेट हा शब्द कशा प्रकारे वापरात येऊ लागला। तर त्याचं झालं असं की बजेट हा खास शब्द फ्रेंच भाषेतील बुलगा या लॅटिन शब्दापासून आलाय, ज्याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो। फ्रेंचमध्ये या शब्दाला बॉगेट असंही म्हणतात। मात्र इंग्रजीमध्ये बॉगेट हा शब्द उच्चारल्यावर त्यापासून बजेट हा शब्द अस्तित्वात आला। अशा प्रकारे बॉगेटवरून बजेट हा शब्द निर्माण झाला। याबद्दल सांगण्यासारखी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांनी 1733 मध्ये इंग्लंडच्या संसदेत बजेट प्रस्ताव एका छोट्या पिशवीत मांडला होता। हा प्रस्ताव सादर केल्यानंतर सर रॉबर्ट वॉलपोल यांना त्यातील सामग्रीबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की या पिशवीत तुमच्या गरजांसाठीचं बजेट आहे। तेव्हापासून बजेट हा शब्द मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जाऊ लागला। आता आपण जाणून घेऊया की भारतात सर्वप्रथम अर्थसंकल्प कोणी सादर केला। त्या व्यक्तीचं नाव होतं जेम्स विल्सन। जेम्स विल्सन यांनी 7 एप्रिल 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला। ते भारतीय परिषदेचे वित्त सदस्य होते। ही परिषद भारतीय व्हाईसरॉयला सल्ला द्यायचं काम करायची। विल्सन हे द इकॉनॉमिस्टचेही संस्थापक होते। जेम्स विल्सन यांच्याबद्दल सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे कार्ल मार्क्स हे त्यांना सर्व अर्थतज्ञांमध्ये खूपच वरचा दर्जा द्यायचे। जेम्स विल्सन हे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ होते। त्यांच्या कुटुंबाचा टोपी बनवण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय होता, त्यासाठी ते कामही करायचे। पुढे त्यांची तज्ञ अर्थतज्ञांमध्ये गणना होऊ लागली। त्यांना अर्थशास्त्र आणि कॉमर्स या विषयांचा प्रचंड अभ्यास होता। द इकॉनॉमिस्ट सोबत ते चार्टर्ड बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनचे संस्थापक देखील होते। जेम्स विल्सन हे डिसेंबर 1859 ते ऑगस्ट 1860 पर्यंत व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य राहिले होते। सरकारी लेखाप्रणाली, वेतन कार्यालय, लेखा परीक्षण याशिवाय ते कागदी चलन, भारतीय पोलीस, मिलिटरी फायनान्स आणि कमिशन, सिव्हिल फायनान्स कमिशन इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या जेम्स विल्सन यांनी पार पाडल्या होत्या। आता एक नजर टाकूयात भारताच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासावर। आपल्या देशाच्या अर्थसंकल्पाचा इतिहास हा फारच जुना आहे। अर्थसंकल्प सादरीकरणाचा इतिहास 1860 पासून सुरू होतो। 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी प्रथमच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पुढे अंतरिम सरकारचे सदस्य लियाकत अली खान यांनी 1947 ते 48चा अर्थसंकल्प सादर केला। त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचे पहिले अर्थमंत्री षण्मुख शेट्टी यांनी 16 नोव्हेंबर 1947 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब सुद्धा करा।